नमस्कार. आपण ऐकत आहात श्री गुरुचरित्र अध्याय 46. या अध्यायाच्या पठनाने द्वैतभावाचे निरसन होईल. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी. नंदी नामा कवी ऐसी, दुसरा कवी आला म्हणोनी. कवणे परी झाला शिष्य, ते सांगावे जी आम्हास. विस्तारावे आदी सुरस, कृपा करोणी दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, सांगेन विचित्र ऐका. आश्चर्य झाले असे देखा, श्री गुरुचरित्र अलौकिक. गाणगापुरी असता गुरु, ख्याती झाली अपरंपारू. लोक येती थोर थोरू, भक्त जन बहु झाले. नंदीनामा कवी होता, कवित्व केले अपरिमिता. समस्त लोक शिकता, प्रकाश झाला चहुराष्ट्री. ऐसे असता एके दिवसी देखा, श्री गुरु नेले भक्ते एका. आपुले घरी शोभनदायका, मनानी नेले आपुले ग्रामा. ही परगी नाम ग्रामासी, नेले आपुले श्री गुरुसी. पूजा केली बहुअसी, समारंभ थोर केला. तया ग्रामी शिवालय एक, नाम कलेश्वर ऐक. गृहस्थ प्रख्यात सैनिक, तेथे एक द्विज सेवा करी. तया नाम नरकेसरी, लिंग सेवा बहु करी. नित्य पाच कवित्वे करी, आणिक नवी निरंतर. कलेश्वरा वाचून आणिक नाणी कदा वचन. एक चित्ते एक वचन, शिवसेवा करी तसे. समस्त लोक न्यासी म्हणती, तुझे कवित्वाची असे ख्याती. श्री गुरुची कवित्वावरी प्रीती, गुरु स्मरण करी एक. तयांसी म्हणे तो नर, कलेश्वरासी विकिले जिव्हार. अन्यत्र देव पूजे अपार, नर स्तुती न करी म्हणे. ऐसे बोलोनिया आपण, गेला देव पूजे कारण. पूजा करिता तक्षण, निद्रा आली तया द्विजा. नित्य पूजा करोणी आपण, कवित्वे करी शिव स्मरण. ते दिवशी सर्व विसरोण, निद्रा आली तया द्विजा. निद्रा केली देवालयांत, विचित्र देखिले स्वप्नांत. लिंगावरी श्री गुरु बैसत, आपण पूजा करी तसे. लिंगण दिसे श्री गुरुची दिसे, आपण त्यासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती नसे, कागा आमुते पूजितोसी. षोडशोपचारे आपण, पूजा करी स्थिर मन. ऐसे देखोनिया स्वप्न, जागृत झाला तो द्विज. विस्मय करी आपुले मणी, म्हणे नृसिंह सरस्वती मुनी. आला असे अवतारोणी, आपण पूजा त्याची केली. हाची होय श्री जगद्गुरु, त्रैमूर्तीचा अवतारू. भेट घ्यावी हा निर्धारू, धरुणी आला गुरुपासी. आला विप्रलोटांगणेसी, विनवू लागला चरणापासी. कृपा करी गा ज्ञानासी, नेनो तुझे स्वरूप आपण. प्रपंच मायेने वेष्टोण, न ओळखू आपण अज्ञान. तुझी साक्षात शिव निर्गुण, निर्धार झाला आजी मज. कलेश्वर कर्पूर गौर, तुची होसी श्री जगद्गुरु. माझे मन झाले स्थिरू, तुझे चरणी विनडलो. तुची विश्वाचा आधार, शरणागता वज्र पंजर. चरण कमळी मी भ्रमर, ठाकोणी आलो स्वामिया. जवळ असता निधाणू, का हिंडावे रानो राणू. घरा आलिया कामधेनू, दैन्य काय म्हणासी. पूर्वी समस्त ऋषी देखा, तप करीती नसे लेखा. तू न पावसी तया सम्मुखा, आणिक कष्ट करीताही. न करिता तप अनुष्ठान, आम्हा भेटलासी निधान. झाली आमची कामना पूर्ण, कलेश्वर प्रसन्न झाला. तुझी सत्य कलेश्वर, ऐसा माझे मणी निर्धारू. कृपा करी गा जगद्गुरु, म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती तयासी, नित्य आमुची निंदा करीसी. आजी कैसे तुझे मानसी, भक्ती उपजोणी आलासी. विप्र म्हणे स्वामी आसी, अज्ञानांधकारी आम्हासी. कैसा भेटलासी परियेसी, ज्योतिर्मय आनंद मूर्ती. म्या कलेश्वराची पूजा केली, तेने पुण्य तुम्हा भेटी झाली. आजी आपुली पूजा केली, लिंगस्थानी तुम्हा देखिले. स्वप्नामध्ये लिंगस्थानी आपण, प्रत्यक्ष देखिले तुझे चरण. स्थिर झाले अंतःकरण, मिसळवा शिष्य वर्गांत. ऐसे विणवी द्विजवर, स्तोत्र करी तसे अपार. स्वामीची पूजा षोडशोपचार, कैसे कवित्व केले देखा. मानस पूजेचे निधान, पूजा व्यक्त केली जाण. श्री गुरु म्हणती तत्क्षण, ऐका स्वप्न लोकांसी. प्रत्यक्ष आम्ही असता देखा,
स्वप्नावस्थेत कवित्व ऐका, त्याने केले वरकडनिका. स्वप्ने भेटलो म्हणोनी, ऐसे सांगुनी समस्तांसी. वस्त्रे देवविधी त्या कवीसी, लागला श्री गुरु चरणांसी. म्हणे आपण शिष्य होईन. श्री गुरु म्हणती तयासी, कलेश्वर श्रेष्ठ आम्हासी. पूजा करी गा नित्य त्यासी, आम्ही तेथे सदा वसो. विप्र म्हणे स्वामीसी, प्रत्यक्ष सांडोणी तुम्हासी. काय पूजू कलेश्वरासी, तेथे तुम्हासी म्या देखिले. तुची स्वामी कलेश्वर, त्रैमूर्तीचा अवतार. हाची माझा सत्य निर्धार, न सोडी आता तुझे चरण. ऐसे विणवी स्वामियासी, आला सवे गान गा पुरासी. कवित्व केले बहुवसी, सेवा करीत राहिला. सिद्ध म्हणे नामधारकासी, कवीश्वर दोघे शिष्य गुरुपासी. आले येणे रतीसी, भक्ती करीत राहिले. म्हणे सरस्वती गंगाधरू, जासी प्रसन्न होय गुरु. तयाचे घरी कल्पतरू, चिंतिले फळ देतसे. कथा कवीश्वरासी ऐसी, सिद्ध सांगे नामधारकासी. पुढे कथा विस्तारेसी, एक चित्ते परियेसा. इति श्री गुरु चरित्रामृत. सिद्ध मुनी संवाद होत, भक्त ज्ञानी परिसोत. नरहरी कवी उद्धारण. इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कलेश्वर महिमा नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रयार्पण नमस्तु.